सिडकोतर्फे या ठिकाणी स्वागत करतो। आज अतिशय एक महत्त्वाची गोष्टीसाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत। महामुंबई येथे नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट येत आहे हे आपण सर्वांना माहीत आहे आणि सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी अशी आहे की 8 तारीखला माननीय पंतप्रधान महोदय याच्या फेज 1च्या इनॉग्रेशन या ठिकाणी करणार आहे। आपल्याकडे ते 2:40 येईल आणि जवळजवळ 2 तास आपल्याकडे ते एअरपोर्टला राहणारच आहे। त्यामध्ये टर्मिनलची पाहणी वेगवेगळ्या ठिकाणाची आणि त्याच्यानंतर आपण ते पब्लिक मीटिंगसुद्धा या ठिकाणी होणारच आहे। एअरपोर्टबद्दल सांगायच्या, हा एअरपोर्ट 1160 हेक्टर जमीनवर आहे। त्या ठिकाणी 4 टर्मिनल आहे। त्यापैकी पहिल्या टर्मिनलचं काम झालेलं आहे। ह्या टोटल जर याची क्षमता बघितली तरी 90 मिलियन पॅसेंजर पर एनम म्हणजे 9 करोड प्रवाशांची क्षमता आहे आणि 3.25 मिलियन मेट्रिक टन म्हणजे 10 लाख मेट्रिक टन तेवढे कार्गोची क्षमता आहे। त्यापैकी फेज 1मध्ये 20 मिलियन पॅसेंजर पर एनम म्हणजे 2 करोड क्षमता आणि 10 लाख मेट्रिक टन कार्गोची क्षमताच्या या ठिकाणी आपण कंप्लीट केलं असून माननीय पंतप्रधान उद्घाटन करणार आहे। यामध्ये आपला 2 रनवे आहे। 3700 मीटरची रनवेची लेंथ आहे आणि ते हायेस्ट आहे आणि यामध्ये कोणताही प्लेन लँड करू शकेल। म्हणजे सर्वात मोठा आजच्या काळात जो 380 असतो तेही सुद्धा लँड करू शकेल। एकूण 2 रनवेपैकी 1 रनवेचे काम पूर्ण झालेलेच आहे। आपला टर्मिनल 1ची क्षमता 20 मिलियन पॅसेंजर पर एनम ते कंप्लीट झाली। त्याच्यानंतर पुढचा जो टर्मिनल 2 असणार त्याच्यात 30 मिलियन पॅसेंजर पर एनम असणार। त्याच्या टर्मिनल 3ची कॅपॅसिटी 20 मिलियन पॅसेंजर असणार। त्याच्यानंतर चौथ्याची 20 मिलियन पॅसेंजर असणार। हा महामुंबईचा दुसरा एअरपोर्ट असून याची क्षमता अस्तित्वात असलेले छत्रपती शिवाजी इंटरनॅशनलपेक्षा जवळजवळ दुप्पट आहेत। तो म्हणजे हा महामुंबई आपल्याला जगामध्ये एव्हिएशन हब असणार, कारण दोघी एअरपोर्ट मिळून तर टोटल क्षमता 150 मिलियन पॅसेंजर पर एनम याची असणारच आहे। तो म्हणजे हे महामुंबईसाठी आपण सर्वांसाठी महाराष्ट्रासाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे की आपण हा एअरपोर्टच्या ज्याच्या वर्षानुवर्ष आपण पाहत होतो, त्याची वाट पाहत होतो आतुरतेने, त्याच्या या ठिकाणी उद्घाटन होत आहे। याचे जर वैशिष्ट्य बघितले तरी यामध्ये सर्वात मोठं वैशिष्ट्य असं आहे की त्यामध्ये APM म्हणजे ऑटोमेटेड पीपल मूव्हर्स, याचा अर्थ असंच आहे की सर्व टर्मिनल एकमेकाने अंडरग्राउंड APMले जोडणे जाणारच आहे। म्हणजे स्पष्ट शब्दात सांगायचे असेल की जर आपली फ्लाईट T4 नाही असेल तरी तुम्हाला T1लाही चेक इन करता येऊ शकेल आणि T1 ते T4 APMच्या माध्यमातून तुम्ही जाऊ शकेल। आताची परिस्थितीमध्ये मुंबईमध्ये जर आपली फ्लाईट T1वर असेल तर T1ला जावा लागतो। चुकीने जर आपण T2ला गेलो तरी T2वर परत उतरून आपली गाडी टॅक्सी शटल घेऊन आपल्याला असं यावं लागणारच आहे। पण यामध्ये असं नाही, ते एकमेकाला जोडले जाणार असून तुम्हाला कुठल्याही टर्मिनलवरून चेक इन या ठिकाणी करता येईल। एन्व्हायरमेंट फ्रेंडली होण्यासाठी जो जगामध्ये सर्वांनी निर्धार घेतला आहे की आपल्याला सस्टेनेबल एव्हिएशन फ्यूल या ठिकाणी करायचे आहे, त्या ठिकाणी सुद्धा स्टोरेजची सुविधा या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे। 47 मेगावॉट सौर ऊर्जा या ठिकाणी जनरेट होणारच आहे। जवळजवळ त्याच्या 70 ते 80% म्हणजे आपल्याला जो एअरपोर्टला लागणारी जो पॉवर आहे ते या सौर ऊर्जाच्या माध्यमातून हे कंप्लीट होणारच आहे आणि त्याच्यासोबत 100% या ठिकाणी EV बसेसची सुविधा होत असून पूर्ण ग्रीन एअरपोर्ट म्हणजे एन्व्हायरमेंट फ्रेंडली असून जो आपला जगाच्या आणि भारत देशाचं लक्ष्य आहे की आपल्याला 0 नेट कार्बनसाठी जायचं आहे, त्यामध्ये हा मोठ्या प्रमाणावर सहभागी होणारच आहोत। आणि हा एअरपोर्ट वन ऑफ द मोस्ट एफिशियंट एअरपोर्टसारखा या ठिकाणी असणारच आहे। कनेक्टिव्हिटीबद्दल जर म्हणायचं असेल तर आपल्याला आजची परिस्थितीमध्ये आपण अटल सेतूच्या नंतर आपण उल्वे कोस्टल रोडचे या ठिकाणी काम सुरू केले, पण तोपर्यंत आपण आमरा मार्गला जोडून आपण हाफ किलोवरलिफ्टचे काम केलेले असून तेही सुद्धा कंप्लीट झालेले आहे। त्यामुळे आमरा मार्गवरून आपल्याला डायरेक्ट कनेक्टिव्हिटी या ठिकाणी मिळणारच आहे। पुढचे 5 ते 6 महिन्यामध्ये आपला उल्वे कोस्टल रोडचं काम कंप्लीट होऊन अटल सेतूवरून येणारे लोकांना म्हणजे डायरेक्ट उल्वे कोस्टल रोडला जाईल। मग अटल सेतूने यायच्या, उल्वे कोस्टल रोड लेफ्ट घ्यायच्या, 6 मिनिटामध्ये हे एलिव्हेटेड जो कोस्टल रोड आहे त्यामध्ये 6 मिनिटामध्ये ते एअरपोर्टपर्यंत पोहोचेल। म्हणजे याच्या लोकांकडे मुंबईमध्ये ऑप्शन असणारच आहे की आपल्याला या एअरपोर्टला जायचं की त्या एअरपोर्टला जायचं, तेवढे आपण या ठिकाणी सुविधा दळणवळणाची सुविधा केली। त्याच्यासोबत आपण
ठाणे मुंबई एअरपोर्ट रोडच्याही सुद्धा काम ठाणे नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टचंही काम या ठिकाणी हाती घेतलं. त्याला कॅबिनेटची नुकता मंजुरी 6,300 कोटीची आहे. त्याला कॅबिनेटची नुकती मंजुरी मिळालेली आहे. त्याचे काही दिवसामध्ये आपण आता मला वाटतं 15 दिवसामध्ये त्याचे आपल्याला टेंडर काढता येईल. त्याच्यासोबत गोल्ड लाईन म्हणजे मेट्रो 8 जो की एक्झिस्टिंग छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल एअरपोर्ट आणि नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टला जोडणारी जो लाईन आहे त्याच्याही डी पी आर ऑलरेडी शासनाकडे पाठवण्यात आलेला आहे. मला वाटतं 1-2 आठवड्यामध्ये कॅबिनेटला जाऊन त्याला मंजुरी मिळेल. म्हणजे जरी ही एक्झिस्टिंग लाईन जरी ही लाईन मेट्रो 8 2 एअरपोर्टला जोडणारी असली तरी यामध्ये एक्झिस्टिंग असलेली लाईन 2B 7A म्हणजे 2B आपल्याला ते दहिसरपासून येतात आणि काही DN नगरपासून येतात किंवा तुमची लाईन 3 आहे जो एक्वा लाईन आहे. त्याच्यानंतर आपली लाईन 4 जो वडाला टू कासरवाडी आहे. त्याच्यानंतर लाईन 1 आहे जो आपला कलोजा तल्ल्यांची सुरू होत आहे. हे सर्व लाईन त्यामध्ये जोडणारी आहे. म्हणजे मुंबईच्या विविध भागातून या एअरपोर्टला येण्यासाठी आपल्याला तेवढी सुविधा मिळेल. हा निश्चितच यामध्ये थोडा 3-4 वर्षाचा आपल्याला वेळ आहेतच. त्याच्यासोबत आपला हा ट्रूली मल्टीमोडल एअरपोर्ट असा असणारच आहे. कारण हे मेट्रो सबअर्बन एक्सप्रेसवे हायवे इने जोडणारच आहे आणि त्याच्यासोबत सर्वात महत्त्वाचा हा देशाचा पहिला मल्टीमोडल एअरपोर्ट ट्रूली सेन्समध्ये ज्यामध्ये भविष्यात आता पुढच्या टप्प्यामध्ये वॉटर टॅक्सीची सुद्धा सुविधा उपलब्ध होणारच आहे. आपला तारघर क्रीकला म्हणजे आपण या ठिकाणी DPRचं काम चालू आहे आणि त्याच्यानंतर इथून वेगवेगळ्या ठिकाणी त्यामध्ये म्हणजे त्याच्यासोबत आपला गेटवे ऑफ इंडिया आणि या ठिकाणी रेडिओ क्लबची जेटी आहे त्या ठिकाणी सुद्धा आपण वॉटर टॅक्सीची सुविधा चालू असेल. आणि याच्यासोबतही महत्त्वाच्या की त्या ठिकाणी चेक इनची सुविधा उपलब्ध असेल. वॉटर टॅक्सी सुरू झाल्याच्या नंतर रेडिओ जेटीला लोकांना त्यांच्या लगेच चेक इन करता येऊ शकेल डायरेक्ट आणि त्याच्यानंतर इथे येऊ शकेल. इवन जो आपले मेट्रो स्टेशन या ठिकाणी येणारच आहे ते मेट्रो स्टेशनलाही सुद्धा आपण ते लगेच चेक इनची या ठिकाणी सुविधा देण्यात येणारच आहोत. जर याच्या आता हा हा महामुंबईमध्ये म्हणजे एक अर्बनमध्ये हा पहिला असा मला डबल एअरपोर्ट असणारा हा पहिला शहर असणारच आहे ज्याला आपण म्हणतो इंडियाज फर्स्ट अर्बन मल्टी एअरपोर्ट सिस्टम की ज्या ठिकाणी 2-2 एअरपोर्ट असणारच आहे. आणि आम्ही जगाची श्रेणीमध्ये आपलं नाव अजून लौकिक होईल असं सारखं या ठिकाणी परिस्थिती आहे. जर याच्या जगाचे कुठल्याही एअरपोर्टची तुलना केली तर हा लंडनचे हिथ्रो एअरपोर्ट सारखाच आहे. बल्कि त्यापेक्षा आपली कॅपॅसिटी थोडी जास्त आहे. म्हणजे आपल्याकडे एरिया 1160 हेक्टर आहे. तिकडच्या एरिया 1227 हेक्टर आहे. त्यांच्याकडेही 2 रनवे आहे. आमच्याकडेही 2 रनवे आहे. त्यांचे टर्मिनल 5 आहे. आमचे टर्मिनल 4 आहे. त्यांची कॅपॅसिटी 85 MPPA पर्यंत पोहोचलेली आहे आणि आमची कॅपॅसिटी 90 MPPA पर्यंतच आहे. आता पुढच्या जो टर्मिनलचं काम असणार आता पण हे कंप्लीट झाल्याच्या नंतर म्हणजे आता पुढच्या टर्मिनलचंही काम आपण लवकरच हाती घेणारच आहे आणि ते 2029 पर्यंत आपल्याला कंप्लीट करण्याचं या ठिकाणी मानस आहे. आता टेक्नॉलॉजीबद्दल जर म्हणायचं या ठिकाणी कुठली टेक्नॉलॉजी असणार आणि काय असणारच आहे त्यामध्ये एक तो आपला जो वन ॲप आहे जो आपण ते कन्सेशनरमार्फत या ठिकाणी अदानीमार्फत डेव्हलप करतो त्याच्या माध्यमातून आपल्याला एंड टू एंड बॅगेज ट्रॅकिंग म्हणजे आपला बॅगेज कन्व्हेअर बेल्टला गेला हे आपल्याला मोबाईलवर कळेल. त्याच्यानंतर तुम्हाला लोडिंग झाला का त्या विमानामध्ये किंवा कुठे काही अडचणीचे आहे ते आपल्याला कळेल आणि लिस्ट बॅगेज हँडलिंग टाईम होईल असं सारखं आपण या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. त्याच्यासोबत आपण एअरपोर्टच्या आतील आपण डिजिटल आर्ट सिस्टम म्हणजे त्यामध्ये महाराष्ट्राची संस्कृती किंवा देशाची संस्कृती त्या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून डिजिटल आर्टच्या माध्यमातून आपण या ठिकाणी दाखवली जाणारच आहे. त्याच्यासोबत आपला जो पार्किंगची सुविधा आहे 1400 व्हेकल्सची तेही ॲप बेस्ड पार्किंग असणारच आहे. कोणाला सुरुवातीलाही म्हणजे ॲप बेस्ड पार्किंगचे स्लॉट घेता येईल जेणेकरून लास्ट मिनिटाला आपल्याला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. आणि त्याच्यासोबत अजून महत्त्वाचा की आपण AI बेस्ड क्यू मॅनेजमेंट सिस्टम म्हणजे सपोज आपल्याला एअरपोर्टला गर्दी खूप आली बरेचसे लोक पॅसेंजर आहेत त्याला भरपूर 4-5 क्यू आहे व्हिडिओज असणार AI बेस्ड ते ॲनालिटिक्स असणारच आहे. त्याच्या अनुषंगाने कोणती क्यू अजून वाढवायची किंवा कमी करायची आहे तो व्हिडिओ ॲनालिटिक्स बेस्डवर म्हणजे रिअल टाईम बेसिसवर हा व्हिडिओ ॲनालिटिक्स आपल्याला इन्फॉर्मेशन देणारच आहे. त्याच्या हिशोबाने आपण या ठिकाणी करणारच आहे. महामुंबईची जर या ठिकाणी गरज भासली तरी आपला एक जो आपण DPR तयार केलेला होता त्याच्याप्रमाणे 100 MPPAची आपल्याला 2030 पर्यंत गरज आहे आणि 150 MPPA तेवढे आपले प्रवासी होतील ते 2040 पर्यंतची गरज आहे. ही गोष्ट विचारात घेऊन आपण या ठिकाणी नियोजन केलं आणि त्या हिशोबाने आमचे काम या ठिकाणी कंप्लीट होत आहे. टोटल जर एअरक्राफ्टचे पार्किंग जर बघितला पूर्ण कंप्लीट झाल्या 24 टर्मिनल जर आल्याच्या नंतर जवळजवळ 350 एअरक्राफ्ट या ठिकाणी पार्किंग होतील.
त्यामध्ये तुमचे 138 कॉन्टॅक्ट स्टँड जो की एरोब्रिजने असणार, त्याच्यासोबत 108 रिमोट स्टँड, त्याच्यासोबत 93 जनरल एव्हिएशन एअरक्राफ्ट, म्हणजे त्या ठिकाणी जनरल एव्हिएशन टर्मिनल असणारच आहे ते आहे, आणि 10 कार्गोचे, असं 348ची या ठिकाणी सुविधा आपल्याकडे असणारच आहे. आतापर्यंत याच्यावर जर एकूण खर्च जर बघितला तर जवळजवळ 19,647 कोटीचा आपण या पहिल्या टप्प्याचा खर्च आहे. एकूण 4 टर्मिनलमध्ये जवळजवळ 1 लाख कोटीपर्यंत या ठिकाणी खर्च होईल. आज रोजी किमान 15 ते 15,000च्या दरम्यान रोजगार निर्मिती पूर्ण कंप्लीट झाल्याच्या नंतर 1 लाखपेक्षाही जास्त लोकांना रोजगार निर्मिती होईल. या ठिकाणी असं सारखं आपण नियोजन केलेलंच आहे. मला वाटतं की आपल्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे. आपण फार आतुरतेने याची वाट बघत होतो. माननीय पंतप्रधान मोदयांनी दौरा निश्चित केलेला आहे आणि त्यासोबत आपल्याला हे 8 तारीखला आपल्याला एअरपोर्टचं उद्घाटन करणार आहे. यासोबत या एअरपोर्टमध्ये आज एअरपोर्ट जो येतो फार लोकांचे परिश्रम आहे. त्यामध्ये सर्वात अगोदर ज्या लोकांनी जमीन दिली, ज्या लोकांनी आपला म्हणजे रिहॅबिलिटेशन करून घेतला, या लोकांनी परिश्रम केले, त्यामध्ये बरेच लोकांच्या यामध्ये डायरेक्ट इनडायरेक्ट सहभागाचे आहे. त्यामध्ये आपण पत्रकार बंधूंनी सुद्धा मोठ्या प्रमाणावर ही बातमी दिली, लोकांपर्यंत पोहोचली, बरेचसे प्रश्न उठवले. त्याबद्दल मी आपण सर्वांच्या खऱ्या मनापासून आभार मानतो. आणि एक गोष्ट आपण जसं आपल्याकडे जसं सांगितलं 2 रनवे आहे, प्रत्येक रनवेला 2 टॅक्सीवेसुद्धाच आहे, म्हणजे जेणेकरून एक रनवेला 2 टॅक्सीवेज, जेणेकरून टॅक्सीवेने जाऊन ती येणार आणि एकदम पार्किंगच्या आपल्याला रनवेवर जसं प्रॉब्लेम होणार नाही असं सारखी या ठिकाणी आपण सुविधा केलेली आहे. धन्यवाद. एकूण टोटल जसं सांगितलं 1160 हेक्टरचा एरिया आहे. हा पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला 19,647 कोटीचा खर्च आहे. एकूण 4 टर्मिनल जेव्हा झाले तेव्हा अंदाजित खर्च जो आहे ते 1 लाख कोटीपर्यंत जाण्याची शक्यता आहे. सिडकोनी जवळजवळ 3,500 कोटीच्या लँड डेव्हलपमेंटवर खर्च केलेला आहे, पण तेही पैसे कन्सेशनरनी द्यायचेच आहे. त्याला आपण त्याच्या टप्प्याटप्प्यामध्ये देणार असं हे कन्सेशन ॲग्रीमेंटचा भाग आहे. मला वाटतं पुढचे 20 ते 25 वर्षामध्ये आम्हाला त्याची ते परतफेड करणारच आहे. आपण जसं सांगितलं की हा एअरपोर्ट एवढा मोठा प्रोजेक्ट असतो, त्यामध्ये फार कॉम्प्लेक्सिटी असते. मला आठवण आहे की जेव्हा मी रुजू झालो फरवरीमध्ये, तेव्हा मी पहिलेच दिवशी जेव्हा व्हिजिट दिली तेव्हा अर्धा एअरपोर्टवर रनवे तयार होतो आणि अर्धे रनवेला डोंगरच होते. आणि त्याच्यानंतर जेव्हा टर्मिनल बिल्डिंगला गेला, टर्मिनल बिल्डिंगला स्लॅब कॉलम्स आणि स्लॅब होती, कॉलम होते आणि इव्हन कंपाऊंड वॉलपर्यंत नाही होती आणि बीम होती, असं सारखी परिस्थिती होती. म्हणजे आपण गेल्या 1.5 वर्षामध्ये आपण एवढा फास्ट करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. किमान 30 तरी माझी मीटिंग झालेली असेल आणि त्यापेक्षा जास्त माझी विजिट झालेली असेल. सो जरी यामध्ये काही गोष्टी अशीच आहे की जेव्हा एवढा मोठा प्रोजेक्ट करतो ते कन्सेशन ॲग्रीमेंटचा भागच असतो, त्यामध्ये वेळ लागतोच. जेव्हा त्यांना लागलेला वेळ ते जर कोणाची चूक नसेल तर त्याला एक्सटेन्शनसुद्धा देता येऊ शकतो. आपण बघितला इतर प्रोजेक्टपेक्षा हा प्रोजेक्ट अतिशय चांगल्या गतीने आपण केलेला आहे आणि मला वाटतं की त्याची डिझाईन कॉम्प्लेक्सिटी भरपूर असल्यामुळे या गोष्टीमध्ये थोडासा जसं मी काय असतो की हा म्हणजे मी असं म्हणेल उद्या की कुठलाही एक प्रोजेक्ट जसं रोड असतो, रोड एक सरळच असतोच, ठीक आहे, ट्रॅक असतो ते सरळच असतो. आता एअरपोर्टमध्ये आता मला जेव्हा मी मीटिंग घेतली, जेव्हा मी साईटवर गेलो, मग ते 1000 गोष्टीचे आहे. कॉम्प्लेक्सिटी इट इज नॉट जस्ट वन थिंग. आपण त्याची डिझाईन आहे, हेच आहे. आता तुम्ही म्हणणार, आता जसं मी सांगितलं, आता पुढच्या मुद्द्यावर येतो, तुमच्या मुद्द्यालाही कव्हर करतो की जसं आता मी सांगितलं की उद्घाटन 8 ऑक्टोबरला होणारच आहे, फ्लाईट लेकिन डिसेंबरला उडणारच आहे. हा दोघी नॅशनल आणि इंटरनॅशनल फ्लाईट आपण डिसेंबरमध्ये उडवणारच आहोत. तसं सारखं आपण या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. आता प्रश्न असा असतो की उद्घाटन झाला तो आपण दुसऱ्या दिवशी का सुरू करता येणार नाही, माईट बी अ क्वेश्चन फ्रॉम युअर साईड. पण त्याचं असंच आहे, एअरपोर्ट उद्घाटन झाल्याच्या नंतर ते CISFला हँडओव्हर करावा लागतो, पूर्ण CISFच्या ताब्यात येतो. त्याच्यानंतर ते पूर्ण सिक्युरिटी स्वीप करतात.
ठीक आहे. नाही, त्यांच्या एक प्रोसिजरच आहे 45 दिवसाच्या आहे, त्याच्यानंतरच हा एअरपोर्ट सुरू करता येईल. तर त्याचप्रमाणे की जेव्हा ही कॉम्प्लेक्सिटी त्या डिझाईन किंवा इतर गोष्टीमध्ये असतात, त्याला एक नाईलाज असतं, हे काही वेळ लागलेला असतोच. No, that is the final. As I said it, now as per the estimated that survey, what we need is up to 2030 is 100 MPPA. Right now I am ready with the 20 MPPA. 50 to 55 MPPA that is ready. 30 MPPA will be ready by 29. So this will be covering the 100 MPPA. So as and when we get the traffic, because there is a projected survey kind of a thing, once it is completed, then this will be a big aviation hub that we catering to the 150 million passengers. Then what is the estimated number of years that will? So by 2035. So next this terminal is likely to be completed by 29, then 32, then 35, 36. मला वाटतो काल मुख्यमंत्री महोदयांनी याबद्दल आपली भूमिका अगदी स्पष्ट केलेली आहे. अँड ही इज द बिगेस्ट अथॉरिटी ऑफ द स्टेट. पण त्यांनी स्वतः मला वाटतो प्रेस घेऊन आणि वर्तमानपत्राच्या माध्यमातून ही गोष्टी त्यांनी आपल्याला क्लिअर केलेली आहे. डिसेंबरला सुरू होते तोपर्यंत आपण या सारा कनेक्टिव्हिटी प्रॉपरली कंप्लीट करू शकलेलो नाही. वॉटर टॅक्सीचा आपण एक मुद्दा उपस्थित केला, परंतु मुंबई ते नवी मुंबई ही वॉटर टॅक्सी आज तागायत 2 वर्षांपूर्वी उद्घाटन झाली, सुरू झाली नाहीये. आपलं जेटी एअरपोर्टसाठी खास वॉटर टॅक्सी आपण बेलापूर क्रीकच्या त्या ब्रिजच्या बाजूला करणार होतो. आता इट मे बी शिफ्टेड टू तरगर, तुम्ही सांगितलं तरगर. ह्या कनेक्टिव्हिटीच्या हे जे प्रकल्प आहेत हे कधीपर्यंत पूर्ण होणार, त्यास झालेला डिले हा प्रोजेक्ट पूर्ण करताना विचारात घेतला गेला नाही का? मला वाटतो की आपण कनेक्टिव्हिटीबद्दल आपण खूप सिरियस आहोत. जसं आपण एअरपोर्ट ज्या गतीने आपण कंप्लीट केला त्या गतीने सुद्धा वेगवेगळे प्रोजेक्ट जो कनेक्टिव्हिटीसाठी आहे तेही आपण पुढाकार घेऊन करतो. जसं आपण हाफ किलोवर लिफ्टचं काम आमरा मार्गचे ते आपल्याला कनेक्टिव्हिटी आपण डायरेक्ट केलेली आहे. तसं उल्वे कोस्टल रोडचं कामही सुद्धा शेड्यूल्ड टाईममध्ये आपल्याला या ठिकाणी कंप्लीट होईल. बाकीची गोष्टी ठाणे आणि NMI एलिव्हेटेड रोड आणि मेट्रोचं कामही त्यामुळे लवकरात लवकर यामध्ये हाती घेणार आहे. त्याच्यासोबत इवन ईस्टर्न साईडला कनेक्टिव्हिटी आहे. जो कळंबोडीपासून जो येणारा काही ट्रॅफिक आहे किंवा ते एक्सप्रेस वेपासून येणारा ट्रॅफिक आहे तेही आपल्याला जो आपण फुल क्लोवर लिफ्ट त्या ठिकाणी केला ते ईस्टर्न वेने या ठिकाणी एंट्री होणारच आहे. इवन एअरपोर्टचे चौघी साईडला आपण पेरिफेरल रोड देणारच आहोत. आपण नॉर्दर्न आणि ईस्टर्न साईडला ऑलरेडी पेरिफेरल रोड झालेले आहे आणि वेस्टर्न आणि साऊथर्न सदर्न साईडला सुद्धा आपण या ठिकाणी करणारच आहोत आणि सर्व काम आपण या ठिकाणी गतीने चालू आहे. बेहतरीन नियोजन किया गया है कि अभी अगर इस समय देखा तो विदाउट एयरपोर्ट के ऑपरेशन के पहले ही भयंकर नंबर में ट्रैफिक हो रही है, तो आगे क्या नियोजन किया गया कि चारों तरफ से लोग यहाँ पर आएंगे और रोड सीमित है, फ्लाईओवर्स अभी उस तरह से नहीं बन पाए हैं, तो कैसे इसका नियोजन किया गया? जैसे मैंने पहले बताया की आमरा मार्ग से पहिली कनेक्टिव्हिटी दी आहे. दुसरं आपला सांगितलं ईस्टर्न साईडला पण फुल क्लोवर लिफ्टचं काम या ठिकाणी चालूच आहे. त्याच्यासोबत इवन ह्या प्रेशर कमी करण्यासाठी पुढे आमरा मार्गला जोडणारा MTHL साईजसुद्धा ते एक्सटेन्शनचं कामसुद्धा ते MMRDA मार्फत चालू आहे. उल्वे कोस्टल रोडचंही काम माझ्या या ठिकाणी कंप्लीट होईल. त्याच्यासोबत पुढे आपण मेट्रो लाईन 8 आणि ठाणे NMI रोडचं काम आहे. सो वॉट एव्हर रिक्वायर्ड इन ऑर्डर टू ईज द कंजेशन आपल्याला कमी करण्यासाठी ऑलरेडी आम्ही पाऊल उचललेले आहे आणि सर्वच गोष्टी ते प्रगती पथावरच एकदम युद्ध पातळीवर चालू आहे. आपण जसं आपण दिल्लीमध्ये जसं एरोसिटी आहे तसं सारखं आपण एरोसिटी या ठिकाणी तयार करतो. त्याच्या DPRचं काम अंतिम टप्प्यातच आहे. त्याच्यासोबत इवन द कन्सेशनरलाही त्यांच्या एरियामध्ये काही जगा कॉमर्शियल गोष्टीसाठी डेव्हलप करता येईल त्यांच्या स्तरावरही सुद्धा चालू आहे. एअरपोर्ट आता सुरू होत आहे. त्याच्यासोबत बाकीची गोष्टीसुद्धा ऑटोमॅटिकली या ठिकाणी हॉस्पिटल आणि हॉटेल्स किंवा कन्व्हेन्शन सेंटर्स किंवा इतर गोष्टीसुद्धा ऑटोमॅटिकली या ठिकाणी येणारच आहे.
Yes. Don't you think it will also, how do it will cater to other places like, PMR or other district like Nasik and all, because it's very centrally. So this is not just serving the MMR region. If you look at that, it is one of the closest place to the Pune. आपण आता पुण्यावरून आता एक्सप्रेसवेला आलो. इवन आता पुणे का जो एक्सप्रेसवेला मिसिंग लिंक आहे, मिसिंग लिंक कंप्लीट झाल्याच्या नंतर त्याला अजून पण अर्धा तास वाचेल. त्याच्यानंतर कळंबोडी जंक्शनच्या अगोदर त्यांनी जे लेफ्ट टर्न घेतला ते ऑटोमॅटिकली आमचे फुल क्लोवर लीफने आपण ईस्टर्न एंट्रीला आला. सो दिस इज द फास्टेस्ट. त्याच्यानंतर इवन कळंबोडीपर्यंत आला. कळंबोडीचे अगेन ते फुल क्लोवर लीफपर्यंत यायचेच आहे. सो इट विल नॉट कॅटर टू द एंटायर मुंबई. दॅट इन्क्लूड द सदर्न मुंबई, ईस्टर्न सबर, वेस्टर्न सबर, इवन MMR रिजन. जसं मी सांगितलं MMR रिजन आपला तलोजा आणि कल्याणची लाईन आहे. आता ते लाईन 12चे काम या ठिकाणी होत आहे. ठीक आहे. दॅट विल कनेक्ट टू दॅट युअर तलोजाच्या नंतर सागर संगमपर्यंत ही लाईन येणारच आहे. सो इट इज नॉट जस्ट MMR रिजन. दो हा महामुंबईचा दुसरा हवाई अड्डा आहे, पण ते त्याच्यासोबत नाशिक, पुणे, इतर मुंबईच्या शहरालाही सुद्धा या ठिकाणी चांगला होणारच आहे. Not only. Yes, very true. Yes. Having said this, do you think this will also get a lot of international tourists to the places like, which are considered to be very small right now, say Lonavala, Khandala and all this. So you have a big thing, as in the Maharashtra state government has the opportunity to make this as a big tourism spot also, considering this airport. How would you put a light on this? As I said, this being an international airport, now as I said, people will have a choice to go to either this airport or that airport or to land it. So like a lot of international tourists are bound to come it. In fact, in addition to that, if you know it, we are coming up with the international education city also. That is, it is a home to the 10 foreign universities. So now already that 5 universities have already signed a MOU and they have already got that LOIs. So these foreign tourists are bound to come. And for this, tourists may go to the Mahabaleshwar or will use the Mahabaleshwar, Lonavala, Karjat, and so this is definitely going to turn that entire region. Will be like a lot of development in the region. सर, हा प्रकल्प हा एक गेम चेंजर होणार आहे संपूर्ण MMR रिजनसाठी. तर या प्रकल्पामुळे या राज्याची, या देशाची आर्थिक प्रगती कशा पद्धतीने डेव्हलप होणार आहे आणि ती कितपत वाढू शकणार आहे, त्याचा GDP लेवल किंवा त्याचा कशा पद्धतीने प्रोग्रेस होणार आहे? आपण बरोबर म्हटला, हा प्रोजेक्ट खरा तरी गेम चेंजर आहे. नॉट जस्ट फॉर द MMR बट फॉर द मुंबई अँड द महाराष्ट्र एज वेल एज द कंट्री. जसं माननीय पंतप्रधान महोदयांचा गोल आहे की आपल्याला 5 ट्रिलियन इकॉनॉमी करायची. त्यापैकी 1 ट्रिलियन इकॉनॉमीचा आपण महाराष्ट्राने संकल्प घेतलेला आहे. त्यापैकी $300 बिलियनचा आपण MMR रिजननी घेतलेलाच आहे. हा प्रोजेक्ट खरा गेम चेंजर यामुळे असणारच आहे की जेव्हा एअरपोर्ट आला, एअरपोर्टच्या नंतर बाकी गोष्टी डेव्हलपमेंट ऑटोमॅटिकली येतो. लेट्स से फॉर एन एक्झाम्पल, आम्ही विदिन द एअरपोर्ट 5-6 किलोमीटरच्या अंतरामध्ये आपण रेडियसमध्ये आपण एज्युसिटी आणतोच. त्याच्यासोबत मेडिसिटी आणतो. पुढच्या नियोजन आपण स्पोर्ट्स सिटीच्या या ठिकाणी असणारच आहे. त्याच्यासोबत खारघरमध्ये माझ्या इंटरनॅशनल कॉर्पोरेट पार्क येणारच आहे. त्याच्यासोबत माझ्या लॉजिस्टिक पार्कसुद्धा येणारच आहे. ठीक आहे. याच्यासोबत भरपूर गोष्टी या ठिकाणी येणारच आहे. सो वन्स नाव यू विल ऑल्सो सी अ ग्रोथ in the last 3-4 years, last 2 years, the kind of a growth which this area is having in the last 2 years, it is a mind blowing as compared to what it was in the last. त्याचे एक 10-20 वर्ष अगोदर काय होती त्यापेक्षा. So this definitely will increase a lot of GDP, particularly of this area, and to the people who is coming from the out, particularly who is doing the business here. आणि त्याच्यामुळे आपल्या महाराष्ट्राची इकॉनॉमी आणि देशाची इकॉनॉमीमध्ये फार मोठ्या प्रमाणावर हातभार लागेल. नैना विकासाला हातभार लागेल का? कशा पद्धतीने नैनाचा ग्रोथ होणार आहे? नैना संकल्पना एअरपोर्टमुळेच आली. व्हॉट इज नैना? नैना इज नवी मुंबई एअरपोर्ट इन्फ्लुएन्स नोटिफाईड एरिया. हे त्याची फुल डेफिनेशन आहे. बरोबर आहे की म्हणजे असं सुरुवातीला विचार केला, जेव्हा एअरपोर्ट येणार त्या एअरपोर्टच्या नंतर ऑटोमॅटिकली आजूबाजूला आपल्याला कॉमर्शियल डेव्हलपमेंट आहे, हॉटेल्स असणार, कॉर्पोरेट पार्क असणार, बिझनेस हाऊसेस असणार, मॉल असणार, त्याच्यासोबत एक सुनियोजित शहर असावा अशी या ठिकाणी कल्पना आणि त्यामुळे नैना केला. आता एअरपोर्टपासून नैनाहीसुद्धा फार लांब नाही. ठीक आहे. नैनाचा टोटल एरिया जर बघितला 240 स्क्वेअर किलोमीटरचा आहे. करीब 90 गाव आहे.
पहिले टप्प्यामध्ये आपण TPS 1 to 12 मध्ये आपण 40 गाव घेऊन 42 स्क्वेअर मीटर किलोमीटरला काम करतो. इव्हन नैनाच्याही सुद्धा TPSचे कामाचे आपण रोडचे वर्क ऑर्डर दिलेले आहे. आता ज्या पद्धतीने पण एअरपोर्ट फास्ट करण्याचा आपण प्रयत्न केला त्या पद्धतीने नैनाचे कामही फास्ट करण्यात येईल. इव्हन नैनाची जो बरेच येडी अडचणी होती आपण भरपूर गोष्टीवर मात करू शकलो आणि या महिन्यामध्ये नैनाचेही काम प्रत्यक्षात सुरू केले जाईल आणि वार फुटिंगवर एक कंप्लीट करून लोकांचा जो सपना होता ते निश्चितपणे कंप्लीट होईल. जसं एअरपोर्टच्याही लोकांचं सपना होता एअरपोर्ट येणार नाही येणार कधी येणार, पण मला वाटतं गेल्या 1 वर्षामध्ये लोकांना विश्वास वाटला आता तरी एअरपोर्ट येणारच आहे. तशा पद्धतीने मी सांगतो की नैनाहीसुद्धा लोकांचे आता नैना येणार. आता तुम्हाला जास्त माहीत असेल, तुम्ही पत्रकार आहेत म्हणजे लोकांसोबत चर्चा करतो, पण एक आनंदाची आणि चांगली बातमी आहे की पीपल हॅव दॅट कॉन्फिडन्स की नैना येणार आणि येणार तरी नक्की येणार. आम्ही पूर्णपणे यासाठी लोकांच्या नैनाचे जवळ झालेलेच आहे. म्हणजे जवळ त्यांचे प्रॉब्लेम जो होती सुटलेलेच आहे. ठीक आहे, नाही बाकीचे काही राहिलेले असेल तो आपण परत करू. जसं मी म्हटलं जसं काम करतो तसं थोडी प्रॉब्लेम येत राहतातच आहे. जसं मला माहीत आहे की एअरपोर्टला मी काम सुरू केले, सुरुवातीला मलाच वाटलं होतं की तेव्हापर्यंत पूर्ण होईल. वेन यू गो डीप इन टू द इशू तेव्हा आपल्याला कळतो की हा नवीन प्रॉब्लेम आली, हा नवीन म्हणजे असं म्हणतो ना, काम करणारे माणसालाच अडचण असतात त्याचं, काम जो करत नाही त्याला अडचण नसतात त्याच्या. सो वेन्स यू गो डीपर इन टू द इशू देन दिस थिंग. सो व्हॉट आय एम ट्राईंग टू से, मेजर जो इश्यूज होते नैनाचे ते ऑलमोस्ट सॉल्व्ह झालेलेच आहे, पण त्याच्यासोबत अजून काही असतीलच तर ते आपण नक्की त्याला दूर करू या महिन्यामध्ये. देखा ही जा रहा है कि जो नैना का एरिया है वहां पर अवैध इमारतों की भरमार हो गई है, तो क्या उन सारे अवैध इमारतों को फिर से तोड़ा जाएगा क्योंकि लोग उसमें रह रहे हैं ऑलरेडी? देखो, अवैध इमारत का ऐसा है कि जो अभी इसमें हाई कोर्ट और सुप्रीम कोर्ट के भी बड़े क्लियर ऑर्डर हैं, सरकार की भी कुछ पॉलिसी है. सरकार की पॉलिसी और हाई कोर्ट और सुप्रीम कोर्ट के ऑर्डर को मद्देनजर रखते हुए जो काही अवैध असणारच आहे त्यावर आपल्याला जो काही नियमाप्रमाणे असेल ते आवश्यक ती कारवाई. एक और सवाल, जिस तरह से प्रधानमंत्री जी आने वाले हैं रिबन काटने के लिए, तो क्या रिबन काटने के बाद ही एयरपोर्ट जो है सुचारू रूप से काम चालू हो जाएगा? मैं वैसे बता चुका हूं, फिर भी आपके लिए रिपीट करता हूं कि एयरपोर्ट का उद्घाटन 8 अक्टूबर को है. फ्लाइट्स दिसंबर में, नेशनल और डोमेस्टिक एंड इंटरनेशनल फ्लाइट्स दिसंबर में शुरू की जाएंगी. इसका एक प्रोसीजर है. एक बार इनॉग्रेट होने के बाद दिस टर्मिनल विल बी हैंडेड ओवर टू द CISF फॉर सिक्योरिटी वेटिंग एंड दे हैव अ प्रोसीजर टू कंप्लीट इट इन द नेक्स्ट 45 डेज. त्याच्यानंतर दिसंबर में इसी साल आपका विमान नवी मुंबई एयरपोर्ट से महामुंबई के दूसरे एयरपोर्ट से उड़ जाएगा. नैना को प्रोजेक्ट किया गया था उसी तरह से स्मार्ट सिटी को भी बहुत तामझाम के साथ सरकार ने 2015 में लॉन्च किया था. नैना जैसे अभी तक पूरा कंप्लीट नहीं हो पाया है. स्मार्ट सिटी और महामुंबई का क्या सपना है? सिडको अब आगे कैसे उसे बढ़ा रही है? सिडको देखो, आप लोगों के सपोर्ट के साथ एक एक्टिवली काम करने की पूरी कोशिश कर रही है. जैसा मैंने एयरपोर्ट का भी बताया, जिन लोगों को मालूम है कि एयरपोर्ट को हमने कितनी फास्ट गति से आप सब लोगों के सहयोग से कंप्लीट करने की कोशिश की है. वैसा ही मैंने बताया कि नैना भी था, 2013 में जरूर आया था. अब मैं उस पर नहीं जाना चाहूँगा कि अब तक क्या हुआ और क्यों नहीं हुआ. सो लेट अस, नहीं ये सारे स्मार्ट, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी ने ही सिडको के साथ स्मार्ट सिटी को बहुत तामझाम के साथ लॉन्च किया. मैं ये जैसे नैना भी है, नैना स्मार्ट से ज़्यादा स्मार्ट होगा. सो वन क्योंकि एक मिनट, क्योंकि क्या है, नहीं क्यों क्या है कि क्योंकि जब हम एक नया, सो व्हाट इज द डेफिनेशन ऑफ स्मार्ट सिटी? यू शुड हैव द बेस्ट फैसिलिटी विद द काइंड ऑफ फैसिलिटीज अच्छी हो, नियोजन अच्छा हो, सुविधा अच्छी हो. दैट इज व्हाट इज इन जनरल इज द स्मार्ट सिटी. स्मार्ट में मतलब और कुछ नहीं. जब हम नया शहर, सुनियोजित शहर जब बना रहे हैं तो जितनी भी एक्सपेक्टेशन पब्लिक की है, आप लोगों की है, जो हमसे है, वो हम इसमें सारी चीज़ें ले रहे हैं. So besides Gateway, which other places do you intend to connect with the water taxi from current? So basically इसका भी DPR करने का काम चालू है. So there will be 4-5 places possibly. ये भी हो सकता है, यहाँ से एलिफेंटा भी हो सकता है, या फिर और भी जो भी एक बार वंस मांडवा भी है. तो वंस दैट वी गेट द रिपोर्ट कितना पानी कितना ड्राफ्ट यहाँ पे अवेलेबल है उसके बेसिस पे दैट इज टेकन अप इमीडिएटली आफ्टर दिस. What do you think, when will this water taxi be Before the next phase. before the next phase? माननीय पंतप्रधान महोदय 2:40 नवी मुंबई एअरपोर्टला लँड करणारच आहे. ते सर्वात अगोदर ते टर्मिनलला जातील, पूर्ण वॉक थ्रो करतीलच, त्यांना काही माहिती दिली जाईल त्या ठिकाणी. त्याच्यानंतर ते पब्लिक व्हॅल्यूला जाऊन ते ॲड्रेस कर. विमान कुठे उडणार आहे?
उद्घाटनाचं विमान उडणार कुठे आहे? लैंड भी होगा और उड़ेगा भी. Starting now. So the 0.8 million metric ton is on 8th को वाला इनॉग्रेशन हो गया, अगेन वो भी दिसंबर में शुरू हो जाएगा. So it is an inauguration of the domestic terminal 1 as well as the cargo, and the terminal 1 having a capacity of 20 million passenger per annum, and that will be having a capacity of 0.8 million metric ton. एअरपोर्ट हा ग्रेट अचिव्हमेंट आहे नवी मुंबईसाठी. परंतु यापूर्वी SEZ जेव्हा नवी मुंबईला आलं तेव्हा लाखो नोकऱ्यांचे स्वप्न दाखवलं गेलं. तर आताच्या एअरपोर्टमध्ये प्रत्यक्षात रिअलिटीमध्ये किती नोकरी आपण देऊ शकतो किंवा आपल्याला काही स्टॅटिस्टिक काय दिलंय का असं? नाही, आता नवी मुंबईची एअरपोर्टमध्ये जसं सांगितलं हे एक्सपेक्टेड आहे. आता डायरेक्ट इनडायरेक्ट मिळून 15 ते 20,000 आताची परिस्थितीमध्ये होतील, आणि भविष्यामध्ये जेव्हा चौघी टर्मिनल झाले म्हणजे 1 लाखापेक्षा सुद्धा जास्त जाण्याची या ठिकाणी शक्यता आहे. बिकॉज फायनली काय असणार, आता एअरपोर्ट आला तो बरेचशी गोष्टीची आहे. त्याच्यानंतर तुमच्याकडे हॉटेल येतील, रेस्टॉरंट येतील, कॉर्पोरेट पार्क येतील, एज्युसिटी येतील, मॅजिसिटी येतील. तर पीपल रिक्वायर्ड बेसिकली, तो दिस दे विल बी रिक्वायर्ड फ्रॉम दिस एरिया ओनली. डेवलपमेंट के लिए ऑलरेडी हमने ट्रेनिंग, वोकेशनल ट्रेनिंग और इसके लिए ऑलरेडी हमारा चालू है. काफ़ी ट्रेनिंग सेशन हम लोग ले भी चुके हैं. सर एक प्रश्न होता, तुम्ही आता सांगितलं 1.5 वर्षापासून कामाला वेगळा, नेमकं अडचणी कोणत्या, मोठी आव्हानं काय होती? एअरपोर्टचं शिवधनुष्य पेलताना सिडको समोर आव्हानं काय होते आणि कसं काय केलं काम, त्याच्याविषयी सांगा. आता मी माझा एक्सपिरियन्स सांगतो. आय रिमेंबर वेन आय जॉईन द व्हेरी फर्स्ट डे मी एअरपोर्टलाच गेलो, पहिल्याच दिवस. तुम्ही सर्व प्रश्न विचारा, त्याच्यानंतर उत्तर देतो. एअरपोर्टची संकल्पना जेव्हा असते तेव्हा मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ बनवायचं, त्यावेळच्या MD तर आता तिथे सिंगल साहेबांवर असे किती MD झाले, आणि त्या MD आणि तिथे जॉईन किती राहता मॅडम, की त्या गावात गेल्या, तिथं बैठका घेतल्या आणि तिथल्या लोकांना काय केलं. हा जो संपूर्ण जो प्रकार घडला किंवा वेगवेगळे त्या ठिकाणी विरोध झाले, ते कशा पद्धतीने केलं ते थोडं सामान्य सांगितलं. हा एवढा मोठा प्रोजेक्ट आहे. इट इज अ लॉंग जर्नी. ठीक आहे का नाही. हा एक लॉंग जर्नी आहे. जसं मी सुरुवातीला सांगितलं की यामध्ये फार लोकांचं मोठं योगदानाचं आहे. त्यामध्ये विचारे शेतकऱ्यांपासून ते या ठिकाणी राहणारे लोक आहे, त्याच्यानंतर त्यांचं रिहॅबिलिटेशन केला. यामध्ये फार अधिकाऱ्यांनी काम केलं. जसं 2007मध्ये मोकानी मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एव्हिएशननी याला मान्यता दिली. हा कन्सेप्ट काहीतरी 1998मध्ये आलेला आहे. त्याच्यानंतर जो फॉर्मल जो अप्रुव्हल होता मोकाने 2007ला दिला. त्याच्यानंतर रिहॅबिलिटेशनचे मुद्दे आले, काही गोष्टी त्यांना मान्य नव्हती, बरेच त्यांना एन्व्हायरमेंटचे इश्यू आले. तुम्हाला सांगू का, यामध्ये CRZला करता येईल असं सारखा त्यावेळी पंतप्रधान मोदींनी निर्णय घेतला की करता येईल. ते तुमच्या CRZ रूल्समध्ये बदल केले. म्हणजे भरपूर गोष्टी आहे याचा इतिहास. सो वेन यू सी, आज तुम्ही कडे राहणारच आहे, म्हणजे तेव्हाची परिस्थिती मी तरी नाही पाहिलेली आहे, पण तुम्हाला माहीत असेल की 2007मध्ये काय परिस्थिती होते एअरपोर्टचे काम. नाव व्हॉट वॉज इट अर्लियर अँड नाव व्हॉट इट इज अर्लियर, देर इज अ हॅल ऑफ मला फार यामध्ये बदल आपण घडलेलाच आहे. तर ठीक आहे, आपण 2 मिनिटाचे आपल्याकडे तयार होत आहे ते मूवी, तेही माध्यमातून आपण ते लोकांना त्या दिवशी दाखवणारच आहे. यामध्ये आमचे बरेच त्यावेळचे MD होते, जॉईंट MD होते, त्याच्या खाली असणारे तुमचे CGM ट्रॅफिक असेल, त्याचे इंजिनियर्स असेल, भरपूर लोकांचा एक मोठा योगदान. म्हणजे असं कोणाचाही नकारता येणार नाही, असं सारखं प्रत्येकाचं योगदान कमी जास्त असणारच आहे. आव्हानं काय आली कामात, आव्हानं काय? कामात सर्वात अगोदर असेच आहे की जेव्हा हा प्रकल्प केला त्यामध्ये आपण 10 गाव विस्थापित करावे लागले. त्याच्यासोबत आपल्याला हिल्स या ठिकाणीच होती, मध्ये आपला नदी होती, नदी आपल्याला डायव्हर्ट करावी लागली. त्याच्यानंतर तुमचे CRZ आणि एन्व्हायरमेंटची परमिशनचे इश्यू असेल ते फार क्लिष्ट होते. रिहॅबिलिटेशन पॅकेज आणि त्याच्या लोकांना समजून सांगणे हे त्यामध्ये काही इश्यूज होते. त्यामध्ये काम सुरू केले, काम सुरू करतानाही बरेच ठिकाणी अडचण आली, काही हार्ड रॉक आले, जेवढा वेळ लागायला पाहिजे त्यापेक्षा आला का. अजून जसं मी सांगितलं, ज्या दिवशी मी एअरपोर्टला गेला तेव्हापासून की अर्धा एअरपोर्टवर त्यावेळी ते हिलॉक होता, ते आपण हटवायच्या, कंप्लीट करायच्या. त्याच्यानंतर वेगवेगळी परवान्याच्या इश्यूज आहे. आज आपल्याला सुदैवाने सांगता येईल की आपल्याला ते सप्टेंबरमध्ये आपला पहिला इंडियन एअरफोर्सचा C-295 लँड झाला. मलाही आठवण आहे, मला वाटतं आपणही असतील त्यावेळी. 29 डिसेंबरला इंडिगोचा A320 लँड झाला. आणि सुदैवाने 8 ऑक्टोबरला आपण या पंतप्रधान महोदय उद्घाटन करताय आणि डिसेंबरमध्ये तुमच्या डोमेस्टिक आणि आंतरराष्ट्रीय प्लेनसुद्धा सुरू होतीलच. तुम्हाला ते भाग्य मिळतंय की नवी विमानतळाचं उद्घाटन तुमच्या कार्यकाळामध्ये होत आहे. आर यू सॅटिस्फाईड विथ दिस प्रोजेक्ट? काय तुम्हाला वाटतं, तुमच्या भावना काय त्या संदर्भातल्या, आणि काय कमी राहिले असं वाटतं?
कोई भी प्रोजेक्ट, ये प्रोजेक्ट इतना बड़ा है किसी भी एक अधिकारी के टेन्योर में ये हो नहीं सकता, होऊ शकत नाही. कारण जसं मी सांगितलं 1998 में काहीतरी संकल्पना आणि मुंबईमध्ये एक एअरपोर्ट करायचं आहे, ठीक आहे नाही. तेव्हापासून जगह शोधली, इकडे तिकडे डेफिनेटली त्यावेळी शोधली असेल. देन फायनली 2007 मध्ये डिसाईड केला, ठीक आहे. हा जनरली असं असतोच की सपोज आता कोणाच्या काळात भूमिपूजन झाला तो ॲटलिस्ट त्यांच्या काळात झाला, कोणाला या गोष्टीचं समाधान आहे त्यांच्या काळात लँड ॲक्विशन झाला, कोणाच्या काळात रिहॅबिलिटेशनचा पॅकेज मंजूर झाला आणि कोणाच्या काळात उद्घाटन नसतो. मला वाटतो की प्रत्येकाला आनंद असणारच आहे. माझ्यासोबतच ज्या ज्या लोकांनी खरा हातभार लावलेला आहे त्यामध्ये प्रत्येकाला आनंदाची गोष्ट असणारच आहे. मी उदाहरण सांगतो, याच्या अगोदर मी BMCमध्येच होतो, कोस्टल रोडही माझ्याकडेच होता, ठीक आहे नाही. आता जेव्हा उद्घाटन झाला तेव्हा मी नाही होतो, ठीक आहे नाही. पर आज कोस्टल रोडमध्ये जाताना मलाही म्हणता येईल हे प्रोजेक्ट माझ्याकडे होतो. जेव्हा हायकोर्टाची काही स्टेची दिली होती त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टाला मी 15 वेळी व्हिजिट केली आणि सुप्रीम कोर्टाकडून स्टे उठवला, तो मलाही सांगायला आनंद होतो की हे सुद्धा मी केलेलं आहे. सो पॉईंट इज, ज्या ज्या लोकांनी यामध्ये हातभार लावला, चाहे अधिकारी असो, चाहे गावकरी लोक असेल, चाहे शेतकरी असेल, चाहे पॉलिटिकल लीडर्स असेल, किंवा आपणही सुद्धा यामध्येच आहे, मला वाटतं प्रत्येकाच्या आनंदाची गोष्ट या ठिकाणी असणारच आहे. ज्या गतीने आपण एअरपोर्टचं काम स्पीडने घेतोय, आपला एअरपोर्ट जे ठेकेदार बांधतो अदानी कंपनी, त्यांनी मुंबई एअरपोर्ट छत्रपती तरुणांनी बांधलं आहे आणि दिल्लीचे इंदिरा गांधी पण बांधलं आहे. मधल्या काळात ज्या दुर्घटना झाल्या तशा भविष्यात आपल्या एअरपोर्टवर दुर्घटना होते अशा पद्धतीने काही काळजी वगैरे घेतली काय? पूर्णपणे काळजी यामध्ये वी हॅव द वन ऑफ द ॲडव्हान्स्ड सिस्टम. चांगलं, अतिशय चांगल्या क्वालिटीचे दर्जे करायचे आहे. म्हणजे असं आहे की तुम्हाला हा प्लेजंट शॉक आहे की एवढा लवकर का झाला. हा म्हणजे सुखाच्या धक्कासारखं जसं वाटतो का तुम्हाला की एवढा लवकर का झाला. यू मस्ट बी हॅप्पी की किमान आता तरी झालेलाच आहे ना. नाही, बरेच वेळी होतो सुद्धाच काही काही, म्हणजे ज्याला प्लेजंट शॉक म्हणतोच. चलो अजून काय. थँक्यू व्हेरी मच. कोण तुम्ही ठीक आहे. मी परत सांगतो, पण मी ऑलरेडी पहिला स्टेटमेंटच माझ्या इथून सुरू होतं. आदरणीय पंतप्रधान महोदय आपले महामुंबई येथे नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टला 2:40 उतरणार आहेत. चलो थँक्यू. घ्यायचं इकडे घ्यायचं. चल हे कोणा